श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा वसुबारस 17 ऑक्टोबर रमा एकादशी. आता या पवित्र तिथींवरती काही जर आपण उपाय केले तर त्याचं जे फळ आहे ना ते आपल्याला बघा 1000 पटीनं मिळतं बघा. आणि जे काही आपले देवांचे तत्व असतात ना ते अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात. मग आपण असे उपाय जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर ते उपाय कोणते आहेत तसेच त्यासोबत कोणत्या सेवा करायच्या आहेत हेच जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि तसेच व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा आता वसुबारस म्हणजे गोमातेचे पूजन आणि रमा एकादशी म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा. मग आपल्याला या दिवशी उपाय तर करायचेच आहेत, पण त्यासोबत माता लक्ष्मी तसेच गोमाता भगवान विष्णू यांच्या सेवा देखील करायच्या आहेत. मग त्यातील सगळ्यात अगोदर म्हणजे बघा आता आपल्याला वसुबारस आहे म्हटलं ब्रह्ममुहूर्तावरती तर उठावंच लागेल. मग आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. आपल्या घराची अगदी स्वच्छता करून घ्यायची, घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचं आणि मग आता आंघोळीपासूनच आपण सुरुवात करू. मग तिथून पुढचे उपाय आपण जाणून घेऊया. या दिवशी वसुबारसच्या दिवशी पंचगव्य टाकून आंघोळ करण्याला इतकं महत्त्व आहे की अगदी तुम्हाला सांगते वर्षभर जरी आपण कोणत्या पवित्र ठिकाणी स्नान करायला तर नाही जाणं होत बरं. सध्याच्या धावपळीच्या युगात लहान लहान लेकरं असतात. या दिवशी जरी आपण पंचगव्य टाकून आंघोळ केली तरी देखील वर्षभर गंगा स्नान केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल. तसेच स्नान करत असताना हर हर गंगे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठण देखील आपल्याला करायचे आहे. त्यानंतर आता स्नान झाल्यानंतर बघा आपण दररोजची देवपूजा करतो. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या उंबरट्याची देखील पूजा करायची आहे. आता उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे आहे. तसेच बघा दरवाजावरती आपल्याला स्वास्तिक शुभ लाभ. आता स्वास्तिक हे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक आहे आणि स्वास्तिक मधले 4 डॉट बाजूच्या 2 लाईन ह्या नक्की द्यायच्या, त्याशिवाय आपलं स्वास्तिक पूर्ण होत नाही. स्वास्तिक कशा पद्धतीने काढायचा, स्वास्तिकचा अर्थ तितकाच महत्वाचा आहे बघा. आता त्यानंतर उंबरट्याची पूजा केल्यानंतर आवर्जून आपल्याला या दिवाळीच्या म्हणजे पहिला दिवा देखील आपला जो दिवाळीचा आहे तो वसुबारस रमा एकादशी या दिवशीपासूनच पहिला दिवा लावण्याला देखील सुरुवात होणार आहे. मग आपल्याला आवर्जून आपल्या उंबरट्याच्या बाहेर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दोन्हीही बाजूने आता दिवे लावायचे आहेत बघा. झाली उंबरट्याची पूजा, देवपूजा झाली आपली. त्यानंतर तुळशीपाशी आपल्याला बघा तुळशीला एकादशीच्या दिवशी पाणी घालत नाहीत, कारण की तुळशीची निस्ती पूजा करायची. हळदी कुंकू अक्षता फूल आणि तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला कनकधारा स्तोत्राचे तिथे पठण करायचे आहे. आता सकाळी जर समजा धावपळीच्या ह्याच्यामध्ये शक्य नाही झालं, तुम्ही सायंकाळी जरी दिवा लावून परत आपल्याला सायंकाळी देखील तुळशीपाशी दिवा लावायचा आहे आणि परत आपण तिथे बसून कनकधारा स्तोत्राचे पठण केलं तरी देखील चालेल. अशा पद्धतीने हे झाले 3 उपाय. उंबरट्यावरती अष्टलक्ष्मीचे टिपके द्यायचे, स्मरण करायचं, ओवाळायचं, धूप दीप अगरबत्ती, उंबरट्याची देखील पूजा करायची, हळदीचं लेपन करून उंबरट्यावरती देखील आपल्याला स्वास्तिक अष्टलक्ष्मीच्या हळदी कुंकवाने 8 टिपके द्यायचे आणि पूजा करायची आहे. तसेच उंबरट्याच्या बाहेर आपल्याला गोपद्य लक्ष्मीचे पावलं हे आवर्जून काढायचे आहेत. आता हे झाले बघा आंघोळीच्या पाण्यात टाकायचा एक उपाय, उंबरट्याच्या बाहेर तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा सकाळ संध्याकाळ. आता उंबरट्याची सेवा करत असताना अष्टलक्ष्मीचे स्मरण करायचे आहे बघा आपल्याला. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वसुबारस. आता वसुबारस म्हणजे गोमातेचे पूजन आणि या दिवशी अगदी आई आपल्या मुलांसाठी उपास देखील करते. मग जर तुम्ही उपास धरला तर उपास सोडताना बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाच खाण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्हाला उपास केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल. किंवा मग तुम्ही उपास नाही केला तरी देखील चालेल. आता त्यानंतर या दिवशी गाईला सगळ्यात महत्वाची वस्तू खाऊ घालायची आपल्याला, ती म्हणजे बघा
गाईला पुरणपोळीचा नैवेद्य देखील करतात, पण अगदी तो भागानुसार करत असतील. मग तुमच्या भागामध्ये करतात की नाहीत माहिती नाही. तर तुम्हाला सांगते, पुरणपोळी केली तर पुरणपोळी खाऊ घाला, किंवा मग बाजरी गूळ खाऊ घाला. बाजरी नाही अवेलेबल झाली तर सगळ्यात सोपं बघा, हिरवा चारा, केळी आणि गूळ, ह्या 5 ऑप्शनमधून तुम्ही कोणतीही एक वस्तू गाईला खाऊ घालू शकतात. आता जर समजा तुम्हाला बाहेर नोकरी असेल, व्यवसायासाठी जायचं असेल, तर चालता चालता आपण नक्कीच केळी घेऊन गाईला खाऊ घालू शकतो आणि चारा घेऊन खाऊ घालू शकतो, तर गाईचं दर्शन घ्या. आता ज्या महिलांना समजा अगदी पूजा करणं होते, ताट घेऊन जाणं होते, त्यांनी काय करा, गाईची चारी पायावर पाणी टाकून पूजा करायची, दिवा लावून अगदी ओवाळायचं, गाईला ह्यातील कोणताही एक पदार्थ खाऊ घालायचा आणि गाईच्या पायाखालची माती आपल्या घरी घेऊन यायची आहे बघा. आणि त्याची पूजन करायचे घरी आणल्यानंतर वसुबारसच्या दिवशी आपल्या देवघरात एका ताटामध्ये ठेवून, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या गाईच्या पायाखालच्या मातीची पोटली बनवायची आणि आपला जो मेन दरवाजा आहे ना त्याच्या आतल्या बाजूने बांधायची, जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणतीच नकारात्मकता जी आहे ना ती प्रवेश करणार नाही. कारण की साक्षात गाईच्या अंगामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे. मग आपल्या घरामध्ये कोणते दोष, कोणत्या वाईट शक्ती प्रवेशच करू शकणार नाही. गाईचे पूजन करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे आपल्याला 108 वेळा पठण करायचे आहे बघा. आता त्यानंतर, आता गाईची पूजा ही तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा, आणि त्यानंतर आपल्याला सायंकाळी वसुबारस आपल्याला पूजा मांडायची आहे बघा. सायंकाळी प्रदोष काळामध्ये दिवे लागण्याच्या वेळेला, अगदी सकाळी तुम्ही गाईचा तुमच्या देवघरामध्ये गाय वासरूची मूर्ती असेल तर सकाळी पंचोपचार अभिषेक करून घ्या, किंवा सायंकाळी पूजा मांडताना करून घेतला तरी देखील चालेल. अगदी आचमन करा, गणपती बाप्पांचा अभिषेक, त्यानंतर गाय वासरूच्या मूर्तीचा, त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती, आणि अशा पद्धतीने आपल्याला एक चौरंग घ्यायचा, चौरंगावरती लाल वस्त्र अंथरायचं आणि अभिषेक करून अगोदर गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा, त्यानंतर गाय वासरूच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आणि त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आणि पूजा मांडणी करायची. अगदी दिवा लावून घ्यायचा, ओवाळायचं, दर्शन घ्यायचं, अगदी सर्वांनी दर्शन घ्यायचं. आणि इथे देखील आपल्याला गाय वासरूला गुळाचा नैवेद्य ठेवायचा आहे, गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा, आणि बाळकृष्णाला कोणतीही फळं असतील ते ठेवा, मात्र त्यावरती आवर्जून आपल्याला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. कारण की आणि उद्या एकादशी आहे, तुळशीचं पान म्हणजे तुळशीला हात देखील लावत नाहीत, मग आपल्याला उद्याच्याला तुळस पूजेमध्ये लागणार आहे, ती तुम्ही आवर्जून आजच तोडून ठेवा. अशा प्रकारे बघा, आपल्याला उद्या वसुबारस आहे, ह्या महत्त्वाच्या आणि प्रभावशाली सेवा जी आहेत ते करायच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची एक सेवा आहे बघा, ती म्हणजे बघा, तुमच्या मुलांसाठी आपल्याला काय करायचं आहे, एक चौमुखी कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. तो दिवा बनवताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, हळद टाकायची. त्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचंच तेल घ्यायचं आहे, ऑप्शन नाही. आणि मुलाला देवघरासमोर आसन ठेवून बसवायचं आणि मुलाला अगदी 7 वेळा ज्याप्रमाणे घड्याळीचा काटा फिरतो त्याप्रमाणे ओवाळायचं. आणि हा जो दिवा आहे तो नंतर आपल्याला तुळशीपाशी ठेवायचा आहे. ओवाळत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे पठण करायचे आहे आणि ओवाळून घ्यायचा आहे. हा उपाय मात्र तुम्हाला सायंकाळी करायचा आहे. तसेच उद्या वसुबारस आहे, संध्याकाळी कापुरासोबत बघा आपल्याला भीमसेनी कापराच्या 5 वड्या, 2 लवंगा, पिवळी मोहरीची मूठभर आणि काळे तीळ, ह्या सर्व वस्तू आपल्याला संध्याकाळी कापरासोबत आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत. कापूर जाळत असताना घराचे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवा, जेणेकरून आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, जी काही दारिद्र्य आहे ते बाहेर जाईल. देवघरासमोर कापूर प्रज्वलित करून घ्यायचा, त्यावरती थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी, काळे तीळ आणि लवंग या वस्तू टाकायच्या आणि सगळ्या घरात हा कापराचा प्रज्वलित केलेला जो धूर होतो तो फिरवायचा आणि त्यानंतर मेन दरवाजा उघडून उंबरट्याच्या मधोमध ठेवून द्यायचं. अशा प्रकारे बघा आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला तो उंबरट्याच्या बाहेर ठेवल्यानंतर आपले दारं, खिडक्या सगळं उघडं आहे. त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून विष्णू सहस्त्रनामाचे 1 वेळा पठण करायचे आहे आणि तसेच श्री सूक्तचा देखील 1 पाठ घ्यायचा आहे. अशा प्रकारे उद्याच्या दिवशी या महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत. ही संधी पुन्हा वर्षभर नाही, त्यामुळे वेळात वेळ काढून सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तुमच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस येतील असे हे महत्त्वाचे उपाय आहेत. झालेली सेवा गोमातेच्या चरणी, स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.